झालं बघा, आता नगराध्यक्ष निवड झाल्यावर आचारसंहिता संपली. आम्ही आचारसंहितेच्या अगोदर त्याची भूमिपूजन केलेली आहे. त्या सगळ्या कामांच्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत, त्याची प्रशासकीय मान्यता झालेल्या आहे. मुख्याधिकाऱ्यांना आता अध्यक्ष सूचना देतील, अध्यक्षांनी पदभार स्वीकारलाय. ज्या प्रमा झाल्यात आणि पावसाळा पण होता, आचारसंहिता पण होती, ज्या प्रमा झाल्यात, ज्याची टेंडर झालीत, आता कुठली आचारसंहिता नाही, तात्काळ ती कामं या ठिकाणी सुरू होतील. आणि पालकमंत्री म्हणून मी स्वतः कराड नगरपालिकेचा स्वतंत्र आढावा मी आता सांगली कुपवाड महानगरपालिकेची पक्षाची निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची अतिरिक्त जबाबदारी आजच मगाशी पक्षाकडून या ठिकाणी मला दिलेली आहे. त्यातनंही वेळ काढून पुढच्या आठवड्यात कराडला स्वतः नगरपालिकेमध्ये येऊन सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवून मी सगळी बैठक घेऊन हे सगळे कामं, हे सगळे प्रश्न मार्गी लावेल. सूचना अशा नाही केल्या, त्यांना आज फक्त सत्कार होता, ईदगाह मैदान ट्रस्टच्या वतीनं झालेला सत्कार समारंभ होता. सत्कार समारंभ अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झाला आणि नगराध्यक्षांना, नगरसेवकांना जेव्हा आढावा बैठक होईल नगरपालिकेची, ती झाल्यानंतर स्वतंत्र म्हणजे काय कसं काम अपेक्षित आहे या बाबतीतल्या जरूर आम्ही सूचना देऊ त्याला. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.